यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंप ही धुळखात। काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यात दाखल। आज बीड पोलिसांना शरण येणार। त्या कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचे सगळे पुरावे असल्याचाही दावा। बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप। नाशिक दगडफेकी प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल। संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून पुणे पोलिसांकडे अहवाल सादर। मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका नसल्याची माहिती, तर अहवाल अर्धवट असल्याचा अमित गोरखेंचा दावा। एमपीएससीची राज्यसेवेची परीक्षा अखेर 45 दिवस लांबणीवर। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। आता 26 ते 28 मे दरम्यान परीक्षा होणार। भिवंडीमध्ये दृश्यमकांड करून तरुणाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून सलूनमध्ये पुरले। मौलानाचं क्रूर कृत्य अखेर 4.5 वर्षांनी उघड। अल्पवयीन मुलांवर अत्याचार करताना पाहिल्यानं शोएबची हत्या। नाशिकमध्ये प्लायवूडच्या गोदाम आगीच्या भक्षस्थानी मध्यरात्री 12च्या सुमारास लागलेली भीषण आग पहाटेच्या सुमारास नियंत्रणात। जीवितहानी नाही, पण लाखोंची वित्तहानी। विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा, तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण। हवामान विभागाचा अंदाज, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थितीची शक्यता। बीसीसीआयच्या चालू आर्थिक वर्षासाठी करार लवकरच जाहीर होणार। कुलदीप आणि अक्षरला बी वरून ए ग्रेड मिळण्याची शक्यता। रोहित, विराट, बुमराचे A+ करार कायम राहण्याचा अंदाज। आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर 4 विकेट्सनं विजय। 163 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग। मुंबईचा मोसमातला तिसरा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।